प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आणि दिव्यांग संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी गेल्या 5 दिवसात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। त्यांच्या या आंदोलनास विविध राजकीय पक्षांनी समर्थन दिले आहे। बच्चू कडू यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ प्रहार पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात आंदोलन करीत आहेत। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकोला दौऱ्याच्या दरम्यान प्रहारच्या दिव्यांग कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला। या दरम्यान पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या समस्यांवर राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक असल्याचे अनेक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। बच्चू कडू हे उपोषणला बसलेले होते। बच्चूची मागणी आहे की दिव्यांगांना 6,000 रुपये भेटले पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, असे 17 प्रकारच्या मागण्या घेऊन बच्चूभाऊ अन्नत्याग आंदोलन करत आहे। पण या निष्क्रिय सरकारला कोणताही जाग अजूनपर्यंत आलेला नाही। आज 5वा दिवस उलटून गेलेला आहे। दिवस न दिवस भाऊची जी तब्येत आहे ते खराब होत चाललेली आहे। तरीही अकोला दौरा असताना या निष्क्रिय सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पोलिसांच्या मदतीने आम्हाला ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला पूर्ण बांधून ठेवलेला आहे। जरी आज तुमच्या दौऱ्यात असून तुम्ही आम्हाला बांधून ठेवलं असेल, पोलीस प्रशासनाची मदत घेऊन तुम्ही आम्हाला थांबवला असाल, पण येणारा दिवस हा कोणता विषय येणार आहे तुम्ही समजू शकणार नाही। प्रत्येक दिव्यांग रोडावर निघणार आहे, प्रत्येक शेतकरी रोडावर निघणार आहे। आज आमचं नियोजन होता की उपमुख्यमंत्री यांच्या ताफ्याला अडवायचा, पण पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला, रामदासपेठ पोलीस स्टेशनला आणलेला आहे। जरी आज आम्ही थांबलो असाल, पण हा आमचा अंत नाही। इथून हेच फक्त सुरुवात आहे। येणाऱ्या 14 तारखेला पूर्ण प्रहार, दिव्यांग क्रांती संस्था व शेतकरी, शेतमजूर, विधवा महिला हे पेटून उठणार आहे आणि एक मोठा आंदोलन आपल्याला दिसण्यात येणार आहे। तरी आज खचून जाऊ नका। जरी उपमुख्यमंत्री आपल्या हातातून निघून गेला असेल, तरी येणारा उद्या हा मोठा आंदोलन आपल्याला दिसेल।